नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, मागच्या काही दिवसाचं महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही मन लावून बघितलंय का किंवा ऐकलंय का? तुम्हाला एक मोठी गोष्ट त्यामध्ये दिसली आहे का? आणि ती गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या प्रचंड आक्रमक झालेल्या. त्या महाराष्ट्रभर दौरे करतायत, जागोजागी कार्यक्रमाला जातायत आणि तिथे ते अर्थातच राज्य सरकारवर म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्या सरकारवर टीका करतात. त्यातही फडणवीस हा त्यांचा टीकेचा आवडीचा विषय. एकनाथ शिंदे मध्ये मध्ये त्या टीकेत डोकावत असतात आणि आवडते दादा तर नेहमीच त्या टीकेमध्ये असतात. आता सुप्रिया ताईंमधला हा बदल का झाला तर निश्चितच स्वाभाविक आहे. अजून काही महिन्यांनी लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईंचं राजकीय करिअर पणाला लागणार आहे. सुप्रिया सुळे या बारामती येथून निवडणूक लढवणार आणि त्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसलेली आहे. अजितदादा हे सगळं प्रकरण त्यांचं सत्तेत येणं, त्यांना सत्तेत घेणं याच्या मुळाशी बारामती पाडून दाखवणं हे आहे. हे आता काही लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, सुप्रियाताईंनाही हे कळतं की आता आपली सीट धोक्यात आहे. बारामती मतदारसंघ धोक्यात आहे. कारण या मतदारसंघात आता अजितदादा आपली ताकद पणाला लावणार आहे. लोकसभा निवडणूक आणि कदाचित त्याच्या बरोबर विधानसभा निवडणूकही होईल, मला माहित नाही. पण लोकसभा निवडणुकीत अजितदादा हे आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आणि तेही बारामती मतदारसंघात मोठी चुरशीची लढाई होणार एवढं निश्चित आहे. मागची लोकसभा निवडणूक जर तुम्ही बघितली मित्रांनो, तर बारामती विधानसभा मतदारसंघाने सुप्रियाताईंना हात दिला. बाकीचे जे मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात जे बाकीचे विधानसभा मतदारसंघ येतात, म्हणजे मग पुरंदर असेल किंवा अन्य काही मतदारसंघ असतील, त्यामध्ये सुप्रियाताई पिछाडीवर होत्या आणि बारामतीने त्यांना हात दिला आणि सुप्रियाताई जिंकल्या. भाजपच्या कुल या त्या निवडणूक हरल्या. पण मित्रांनो, त्याच वेळेस हे सिद्ध झालं होतं की केवळ बारामती सुप्रियाताईंच्या पाठीशी उभा राहिला. आता तोच बारामती मतदारसंघ जो अजितदादांचा आहे, तिथे अजितदादा ताकद लावणार आणि त्यामुळे आपली उमेदवार किंवा आपला पराभव होणार याची चिंता सुप्रियाताईंना आहे. आणि म्हणून सुप्रियाताई ह्या काहीशा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मध्यंतरी त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की बारामती मतदारसंघात अजितदादा यांच्या पत्नी लढणार आहेत. त्यावेळेस त्यांनी फार मोठा आव्हानच सांगितलं की आतापर्यंत तिथे कधीही मला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धीच मिळाला नाही. त्यामुळे मी एक हाती निवडणूक जिंकले. पण मित्रांनो, हे अर्धसत्य आहे. बारामतीमध्ये मागच्या वेळेसच सुप्रिया सुळे या पडल्या असत्या जर बारामती विधानसभा मतदारसंघाने त्यांना हात दिला नसता. आणि आता मित्रांनो, तो विधानसभा मतदारसंघ अजितदादांकडे आहे. आणि तिथून जर अजितदादांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या राहिल्या तर कल्पना करा की काय होईल. मंडळी, अर्थात ही सगळी राजकीय खेळी आहे आणि या राजकीय खेळी मागे नेमकं कोण आहे, आपल्याला हरवायला कोण टपलेलं आहे, हे सुप्रियाताईंनी बरोबर ताडलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, सुप्रियाताई या सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
सुप्रियाताई म्हणाल्या की 105 आमदार देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आणले 2019च्या विधानसभा निवडणूक, आणि देवेंद्र फडणवीस यांना 10 पैकी 10 मार्क मिळाले. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना सोबत घेतलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्कांचं डिमोशन झालं आणि हे डिमोशन 5 मार्कापर्यंत झालं. त्यानंतर अर्थातच त्यांचे भाऊ आले सत्तेत आणि सुप्रियाताई म्हणतात की पुन्हा एकदा डिमोशन झालं आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फक्त 2.5 मार्क आहे. पास होण्यासाठी 3.5 मार्क लागतात, पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2.5 मार्क आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे नापास आहेत. आता मित्रांनो, हा शोध सुप्रियाताईंनी नवीन लावलेला आहे. कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी राजकीय नेता सगळ्यात यशस्वी आहे तो राजकीय नेता दुसरा तिसरा कोणी नसून अगदी देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर 105 भाजपचे आमदार निवडून आणले, पण युतीत म्हणजे शिवसेनेच्या युतीत ते होते आणि बहुमत त्यांनाच होतं. पुढचा इतिहास माहितीये, शिवसेना निघून गेली. आता खरं म्हणजे अशा वेळेस कोणीही राजकीय नेता जास्तीत जास्त दोष देत बसला होता, पण फडणवीस दोष देत बसले नाहीत. त्यांनी शिवसेनाच फोडली आणि उद्धव यांची शिवसेना उबाटा इतकी सीमित करून टाकली. सत्ता आणली पुन्हा, अर्थात केंद्रीय नेतृत्वाने जे सांगितलं त्याच्यावर 100% अंमल करताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांचं डिमोशन झालं असं कोणीही म्हटलं नाही. सत्ता आणली हे देवेंद्र फडणवीस यांचं यश होतं आणि ते प्रमोशन होतं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. सुप्रियाताई सुळे यांचे वडील अर्थातच शरद पवार यांनाच महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य म्हटलं जात होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्याची ती व्याख्याच पुसून टाकली आणि पवार नाही तर आपण नवीन महाराष्ट्राचे नवीन चाणक्य आहोत हे दाखवून दिलं आणि त्याची पोच कुठेतरी सुप्रिया सुळे यांना नक्कीच असणार. पण गेम तिथे थांबलेला नव्हता मित्रांनो, गेम तिथे थांबलेला नव्हता. शिवसेना फुटली त्यामुळे फारसं काही नाही, उलट मवियामध्ये आता शिवसेनेची ताकद कमी झाली, आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळाली, आपलं अधिपत्य निर्माण झालं, म्हणून कदाचित त्यावेळेस सुप्रियाताई आनंदातही असते. साहजिकच आहे, राजकारण आहे, कोणतरी खाली गेला तर कोणतरी वरती येत असतो. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस वरती आहे. आता सुप्रियाताईंना काय माहिती की त्याही पुढे मोठा गेम देवेंद्र फडणवीस करणार आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 1.5 मार्क एवढी सीमित झाली मित्रांनो. खुद्द शरद पवार 1 मार्क आणि सुप्रियाताई अर्धा मार्क. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1.5 गुण मिळाले. आता हा सामना 2.5 मार्क, ठीक आहे, सुप्रियाताई म्हणतात फडणवीसांना 2.5 मार्क आहे, पण हा सामना 2.5 विरुद्ध 1.5 असा झाला की नाही. पण सुप्रियाताईंना त्याची बोच आहे आणि त्यामुळेच त्या फडणवीस यांच्यावर टीका करतात. असो, सत्य काय आहे हे आपण सगळे जाणतो आणि अगदी नाही जाणलं तरी आमच्यासारखे युट्यूबर्स आहेत जे सत्य आपल्या समोर मांडत असतात. मंडळी, हा फडणवीस 2.5 मार्काचे झाले नाहीत किंवा फडणवीसांकडे 2.5 मार्क राहिले नाहीत, तर सुप्रियाताई यांच्याकडे फक्त 1.5 गुण राहिले. कधी काळी ते 6-7 गुणांपर्यंत जास्त होते, आता ते केवळ 1.5 गुण राहिले.
ही खरी त्यातली गंमत आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.